नमस्कार, मी ऋषी देसाई. लोकशाहीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. देशाला सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसतोय आणि रुग्णसंख्येनं गाठलेलं उच्चांक केंद्र हे खऱ्या अर्थानं केंद्र आणि राज्य सरकार या दोघांसाठीही चिंतेचा विषय बनते. दरम्यान मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस नाही तर तासाला वाढत असल्यानं कोरोनाचा फैलाव रोखण्याचं मोठं आव्हान आता केंद्र सरकार समोर आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार का अशी चर्चा देखील आता रंगली आहे. दरम्यान देशात कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी द लॅन्सेट इंडिया टास्क फोर्सनं केंद्र सरकारला काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या. टास्क फोर्सनं केंद्र सरकारला काही शिफारसी केल्या आहेत. या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊनचा उल्लेख केला आहे. टास्क फोर्सनं केंद्राला सूचनांचा स्वीकार करताना लॉकडाऊनच्या चर्चेच्या पुढे जाऊन यावर विचार केला पाहिजे असं देखील म्हटलंय. या सगळ्याच्या निमित्तानं आपण चर्चा करणार आहोत, पुन्हा लॉकडाऊनची गरज आहे का. पुन्हा लॉकडाऊनची गरज आहे का. ॲडव्होकेट आरती साठे प्रवक्त्या भाजप आपल्यासोबत जोडल्या जात आहेत. त्याचप्रमाणे महेश जगडे माजी सनदी अधिकारी देखील जोडले जात आहेत आणि काहीच वेळात आपल्यासोबत नीला लिमये काँग्रेसच्या प्रवक्त्या असतील आणि आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर अमोल अन्नदाते हे देखील जोडले जातील. सुरुवातीला जातोय मी आरती साठे यांच्याकडे. भाजपच्या प्रवक्त्या आहेत त्या. आरतीताई, प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. खरं तर मागच्या वेळेची स्थिती आणि आत्ताची स्थिती या दोघाचाही विचार केला, संपूर्ण देशाचं चित्र जर समजून घेतलं तर पुन्हा लॉकडाऊनची गरज आहे का. एक तर ही जी दुसरी लाट आली आहे ही नक्कीच खूप भयावह अशी लाट आली आहे आणि मी असं नाही म्हणू शकणार की दुसरी लाट ही कोणाला अपेक्षित नव्हती, पण या प्रमाणात ही दुसरी लाट येईल मला वाटतं ह्याची अपेक्षा कोणीही केली नव्हती. तरीही ऑक्टोबर 2020 मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनी बऱ्याच अशा केंद्र सरकारने ऍडवायझरीज पाठवल्या होत्या राज्य सरकारांना की तुम्ही एक स्टेट ऑफ प्रिपेअर्डनेस मध्ये राहा. तुमची स्वतःची ऑक्सिजन सेंटर्स, तुमची स्वतःची औषधं, सगळ्या फॅसिलिटीज तुम्ही एका प्रकाराने रॅम्प अप करा. त्या फॅसिलिटीज अशा करा की जेणेकरून जर दुसरी लाट आली तर आपल्याला कुठे जसा आता तुटवडा पडतोय सगळ्या गोष्टींचा त्या होऊ नये. पण मी आता एक महाराष्ट्राची म्हणून एक बाबी घेते की त्या मला वाटतं ज्या सूचना केंद्र सरकारने दिल्या त्या मला नाही वाटत की राज्य सरकार किंवा महाराष्ट्राने खरंच त्या एका सिरियसनेसनी घेतल्या आणि त्याच्यामुळे लॉकडाऊन हा खरं म्हणजे लास्ट रिसॉर्ट आहे. कुठल्याही सरकारला लॉकडाऊन लावणं हे अजिबात आवडत नाही, कारण शेवटी एक चॉईस बनतो लाईव्ह आणि लाईव्हलीहूडचा. पहिल्या लाटेत आम्ही का लॉकडाऊन लावला, का पंतप्रधान मोदींनी का लॉकडाऊन लावला, कारण हा विषाणूच हे कोणालाच माहित नव्हतं की कोविड हा काय प्रकार आहे. आपल्याकडे पीपी किट्स नव्हते, आपल्याकडे आरटीपीसीआर टेस्ट बनवण्याच्या त्या सगळ्या ज्या आहेत गोष्टी त्या नव्हत्या, आपल्याकडे बेड्स नव्हती, काहीच म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं. आज आपण या परिस्थितीत आहोत की आपण पीपी किट्स एक्सपोर्ट करतोय. आपण रोज 10 लाख पीपी किट्स एक्सपोर्ट करतोय आणि रोज रादर बनवतोय आणि एक्सपोर्टही करतोय. सो तसं आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पण त्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये थोडं रॅम्पिंग अप करायला लागेल, कारण सेकंड वेव्ह ही खूप मोठी आली. पण राज्य सरकारांनी घाईघाईमध्ये ऍटलिस्ट मुंबईत किंवा बरेच ठिकाणी कोविड सेंटर्स का गुंडाळली. नेस्कोचं कोविड सेंटर एवढं मोठं तुम्ही उभारलं होतं, ते का तुम्ही गुंडाळलं डिसेंबरमध्येच, आणि आज परत 45 कोटी रुपये देऊन तुम्ही आता परत हे कोविड सेंटर उभारणार. सो ह्या सगळ्या गोष्टी राज्य सरकारने मिसहँडलिंग केल्यामुळे ताई आपण या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करतोय आणि ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या बोलण्यात एक गोष्ट वापरली की हा विषय राजकारणाचा नाही आणि आपण पुन्हा एकदा राज्य सरकारवर बोलतो. देशात लॉकडाऊनची गरज आहे का. आपण टप्प्याटप्प्याने राजकारणावर येऊया, टप्प्याटप्प्याने येऊया, राज्य सरकारवर येऊया. मी ॲडव्होकेट अमोल अन्नदाते आहेत त्यांच्याकडे, डॉक्टर अमोल अन्नदाते आहेत त्यांच्याकडे जातो. अमोलजी, विषाणूपासून सुरू झालेली ही चर्चा आता पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेवर येऊन थांबलेली आहे. खरं तर आजपर्यंत कधीही आरोग्य याबाबत एवढ्या गांभीर्यानं बोललं जात नव्हतं. त्या पद्धतीनं आता बोलण्याची वेळ आली आहे का, आणि त्या पद्धतीनं आता सगळ्यांनी समजून जगण्याची आता वेळ आली आहे का. काय सांगाल अन्नदाते. कसं आहे की आरोग्य आणि शिक्षण खरं तर कुठलंही सरकार असू द्या, मग ते राज्य सरकार असू द्या किंवा केंद्र सरकार असू द्या, जेव्हा आपण सगळे सुशिक्षित लोक कर भरतो
किंवा अगदी तुम्ही अनऑर्गनाइज्ड सेक्टर मधलाही माणूस कुठेतरी देशाला कंट्रीब्युट करतो, तेव्हा त्याच्या अपेक्षा दोनच असतात सरकारकडून मुख्य, की त्याला नाही जर मोफत तर किमान किफायत दरामध्ये आरोग्य आणि शिक्षण मिळायला हवं. आपल्याकडे काय झालंय, मी माझ्या एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला असल्यापासून गेली 15 ते 20 वर्ष माध्यमांमध्ये असू द्या किंवा वर्तमानपत्रांमध्ये आम्ही हाच विषय अनेक डॉक्टर मांडतायत माझ्यासह, की आरोग्य हा विषय जोपर्यंत ऐरणीवर येत नाही, जोपर्यंत प्राथमिकतेचा होत नाही, तोपर्यंत आपल्या देशाची कारण याच्याकडे आर्थिक दृष्टिकोनातून आपण कधी बघितलेलं नाही, तोपर्यंत आपली आर्थिक वाढ किंवा आपण जे जीडीपीच्या याच्यात बोलत असतो नेहमी, तसा आपला हॅपीनेस इंडेक्स असतो, म्हणजे आपल्या आनंदाचा दर असतो किंवा आपल्या आपल्या आरोग्याचा थेट परिणाम आपल्या आर्थिक धोरण, ज्याला आम्ही डिसॅबिलिटी असोसिएटेड लाईफ इयर्स. तुम्ही एक लक्षात घ्या की कोरोनामुळे जेव्हा इतक्या मोठ्या संख्येने लोक ऍडमिट असल्यानंतर ते 2 महिने कामावर जाऊ शकत नाहीये, त्याच्यातून केवढी मोठी आर्थिक घसरण होते याचं गणितही अजून आपल्याकडे आपण मांडलेलं नाहीये. तर इतक्या वर्षात आपण कधी राजकीय याच्यावर किंवा सत्तेमध्ये असलेल्या लोकांना आपला जो खर्च जागतिक आरोग्य संघटना म्हणते की 5% करायला हवा, राज्याने असू द्या किंवा केंद्राने असू द्या आपल्या पूर्ण अर्थसंकल्पाच्या, तो अजून आपला 1.25 ते 1.5% पुढेही अजून जायला तयार नाहीये. आपण कोरोनाच्या संकटात असूनही ही आपली स्थिती आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की हीच वेळ आहे की जेव्हा आपण समजून घ्यावं की काही असे देश आहेत जे 10% खर्च करतायत आणि गेल्या 50 वर्षामध्ये त्यांच्या देशावर किती याचा सकारात्मक परिणाम झाला याचे रिपोर्ट्स आहेत, लॅन्सेटमध्ये पब्लिश झालेले आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं आता हीच वेळ आहे की आरोग्य हा एक फक्त प्राथमिकता नाही तर अतिप्राथमिकतेचा विषय बनला पाहिजे. आणि अजून एक सांगतो की आपल्याकडे हा कधी राजकीय मुद्दा होऊच शकला नाही आजपर्यंत. हा म्हणजे अगदी राजकीय लोकांच्या भाषेमध्ये हा ज्याला आपण पॉलिटिकल नरेटिव्ह म्हणतो एखाद्या मतदारसंघाचं किंवा एखाद्या राज्याचं, ते कधी आरोग्याच्या एखाद्या प्रश्नाने कधीच सेट झालं नाही. म्हणजे कुठल्याच मतदारसंघात तुम्हाला असं आढळून येणार नाही की आरोग्याच्या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या गेलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे हे सगळं घडतंय. नक्कीच आपण बोलूया. मुद्दा आपल्याला हाच आहे की काही वेळेला काही चर्चा राजकारण विरतही होऊ शकतात आणि ज्या सामाजिक गरजा असतात. मी महेश झगडे यांच्याकडे जातो. महेश सर, सामाजिक प्रशासन आणि सामाजिक जगण्याची गरज याच्यावरचा तुमचा अभ्यास हा नेहमी सातत्यानं दिसत असतो. प्रशासकीय यंत्रणा हाताळण्याचा एक अनुभव आणि हे सगळं पाहता केंद्र सरकार, कोर्ट आणि आज सामाजिक परिस्थिती याचा विचार करताना पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. कदाचित त्याचे आदेशही निघतील, पण खरंच गरज आहे का? तुमच्या नजरेतनं काय दिसतंय? एक याच्यामध्ये असं आहे की सर्वप्रथम मला म्हणजे कोरोना काही महाराष्ट्रात आहे किंवा मुंबईत आहे किंवा पुण्यात असं नाही आहे, हा संपूर्ण देशामध्ये आहे आणि संपूर्ण देशाची परिस्थिती आहे. काही राज्यामध्ये तो जास्त असेल, काही राज्यामध्ये अतिशय जास्त आहे. जे कमी तर म्हणता येईल, जास्त आणि अतिशय जास्त या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे ह्या संपूर्ण देशाची परिस्थिती आहे आणि लॉकडाऊनचा जर विचार करायचा झाला तर मग या देशाची काहीतरी पॉलिसी, धोरण असं असलं पाहिजे. मला खरं म्हणजे सगळ्यात अगोदर आपल्या ह्या माध्यमांच्या चर्चा चाललेल्या आहेत, राजकीय लोक केमिकलच्या विरुद्ध चर्चा करत आहेत. खरं म्हणजे की याच्या अगोदर मला या देशातील जनतेचा संयम आणि त्यांचा जो शोषितपणा आहे त्याला खरं म्हणजे धन्यवाद द्यायला पाहिजेत की इतकी परिस्थिती जी होते, म्हणजे पहिली लाट खरं म्हणजे यायची गरज नव्हती, ती येऊन गेली आणि तर दुसरी लाट आली आणि आपण पुन्हा तीच चर्चा करतो आहोत. म्हणजे खरं म्हणजे की हा जनतेचा शोषितपणा हा अवर्णनीय असा आहे आणि त्या दृष्टीने मग भारताचं जे संस्कृती आहे ती संस्कृती जोपासत आहे. मला वाटतं तशीच संस्कृती प्रशासनाने जोपासली पाहिजे की जर जनता एवढी शोषित असेल तर मग आपणही काहीतरी त्यांचं देणं लागतो या पद्धतीने केलं पाहिजे. मला फक्त याच्यामध्ये पुन्हा सांगायचं आहे की आपण चर्चा आता जसं की डॉक्टर अन्नदात्यांनी सांगितले की 8% असावा, 6% असावा, डेफिनेटली असावं. तसं होत आहे का? होत नाही आहे. गेल्या 30-40 वर्षामध्ये आपण प्रायव्हेटायझेशनकडे चाललेलो आणि त्याच्यामुळे मग गव्हर्नमेंटचा खर्च कमी होतो. पण हा मुद्दा त्याच्या पलीकडचा आहे की जरी आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली असती तरी आपण खरं म्हणजे की हे 7 रोग जो आहे, 7 रोगाचं शास्त्र आहे, त्याच्यामध्ये एपिडेमिओलॉजिस्ट जर आपल्याला जे सांगतील ते असं आहे की ज्या रोगाला औषध नाही आहे, आता ह्या रोगाला औषध नाही आहे, तर अशा रोगांच्या बाबतीमध्ये साथीला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने खरं म्हणजे की सगळी यंत्रणा, तर मी नेहमी पण सांगतो की 90-95% हे मेडिकल म्हणजे डॉक्टर्स, नर्सेस यांच्या व्यतिरिक्त काम करायचं असतं की हे 7 रोग स्प्रेड होऊ नये
आता ज्यावेळेस 30 जानेवारी 2020ला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगितलं की जागतिक आरोग्याची आणीबाणी आहे, त्या दिवसापासून मग आपण खरं म्हणजे की जागे व्हायला पाहिजे होतो आणि मग आपण मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये त्याचा लॉकडाऊन केला. आता ह्या परिस्थितीमध्ये खरं म्हणजे की तिथे लॉकडाऊनची गरज होती का? मला जर तुम्ही प्रशासक म्हणून विचारलं असाल, मी एक साथरोग हँडल केलेला आहे. या देशानेही 1918चा हे साथरोग बघितलेला आहे. आणि मग इतिहास काय नुसतंच आपण पुस्तकामध्ये ठेवण्यासाठी आहे का, की नुसतेच प्रशासकीय अधिकारी त्याच्यामध्ये आला दिवस गेला याच्यासाठी आहेत का? त्यांनी सुद्धा खरं म्हणजे बघितलं पाहिजे की हा खरं म्हणजे हॉस्पिटल दवाखाने यांच्यापेक्षा हा प्रतिबंध करणारा रोग आहे. हे या देशाने कधीतरी ठरवलं पाहिजे. आजही ते ठरवलं जात नाही. आजही आपण सगळं चर्चा कुठली करतो आहोत की हॉस्पिटल्स, ऑक्सिजन, अमुक तमुक हे कदाचित येईल, पण जे नवीन रुग्ण तयार होतात ते आपण कुठे थांबवणार आहोत की नाही. आणि मला वाटतं की इथे हा देश मागे पडलेला आहे आणि प्रशासकांनी जे सांगायला पाहिजे राजकीय नेतृत्वाला की हे थांबवण्यासाठी. मग शेवटी जाऊन कुठे येतो की अतिशय सोपा आहे म्हणजे लॉकडाऊन. लॉकडाऊन हा शेवटचा उपाय असतो की तुमचं प्रशासकीय फेल्युअर झालेलं आहे, अयशस्वी झालेला आहात, मग असं ड्रॅकोनियन अतिशय म्हणजे हे तुरुंग करण्यासारखं आहे संपूर्ण देशाला किंवा जिथे तिथे तुरुंग करण्यासारखं आहे हे फेल्युअर म्हणून. आणि कदाचित मग कशी अशी परिस्थिती येते की जर फैलाव जास्त झाला तर त्याच्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे मी जरी लॉकडाऊनच्या विरोधात असलो पण अशी परिस्थिती येऊ शकते की त्याच्याशिवाय पर्याय राहत नाही. पण अशा परिस्थितीत सुद्धा प्रशासनाने त्यांचे 90% लक्ष, 90% यंत्रणा जी आरोग्याची ठेवायची गरज नाहीये, जे इतर खात्यातले लोक आहेत त्यांना लावून हा स्प्रेड कसा होणार नाहीये हे बघितलं पाहिजे. ते अशक्य आहे का? ते शक्य आहे. काही देशांनी ते करून दाखवलेलं आहे. काही देशांमध्ये पहिल्या लाटेचाच मृत्यू कमी, दुसरी लाट येण्याचा प्रश्नच येत नाहीये. त्यामुळे मला वाटतं की पुन्हा आपण ह्याच्याकडे पाठीमागे, प्रश्नाच्या पाठीमागे पळतो आहोत आणि चर्चा पुन्हा शेवटी कुठे येते की लॉकडाऊन, रेमडेसिवीर, टसलिझुमॅब, ऑक्सिजन हे तर कराच, पण जे नवीन रुग्ण तयार होत आहेत ते रुग्ण तयार होणार नाही त्याच्याकडे आपण बघणार आहोत की नाहीये. आणि मग शेवटी लॉकडाऊनकडे येतो. मला असं वाटतं की जर पॉझिटिव्हिटी रेट वाढला, बेड्स कमी पडले, ऑक्सिजन कमी झाला तर हे होणार नाही. आणि आता दुसऱ्या लाटेमध्ये एक महत्वाची गोष्ट घडलेली आहे की जगामध्ये वॅक्सिन आलेलं आहे, आपल्याकडे आलेलं आहे. काही देश आता ओपन अप करत चाललेले आहे, जसं इस्रायल असेल किंवा युएसए पण आता विचार करते की आम्ही ओपन अप करणार आहोत. काही युरोपियन देश पण. आपण फक्त म्हणजे वॅक्सिनेशन रात्रंदिवस हे वॅक्सिनेशनच्या पाठीमागे लागलं पाहिजे की मग ते तुमचा शासनाने, मी तर म्हणतो की शासनानेच खर्च केला पाहिजे. याच्यामध्ये हे देश वाचवायचा असेल तर जबरदस्तीने तुम्ही खरं म्हणजे सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये घेतलं पाहिजे. आणि गावोगाव पकडून की हे वॅक्सिनेशन आता इतके टक्के आज झालं. तिथल्या सरपंचाने, तिथल्या ग्रामसेवकापासून ते तिथल्या मुख्य सचिवाने झालं पाहिजे की माझी लोकसंख्या इतकी आहे, महाराष्ट्राची 12% कोटी लोकसंख्या आहे, त्यापैकी 18 वर्षाची इतकी आहे आणि इतकं आज झालेलं आहे, उद्या मी एवढं करणार आहे. ही जोपर्यंत मानसिकता येत नाही मला वाटतं तोपर्यंत मग हे असा खेळ चाललेला आहे आणि हे सगळं मग खेळ खंडोबा होतो आणि मग कुठेतरी आपल्याला लॉकडाऊनकडे जावं लागतं. लॉकडाऊन करू नये, पण गरज पडली तर त्याच्याशिवाय पर्याय राहत नाही. लॉकडाऊन, अगदी पंतप्रधानांचं एक वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे की लॉकडाऊन हे शेवटचा पर्याय असला पाहिजे आणि तो शेवटचा पर्याय म्हणून आपणही प्रत्येकानं स्वीकारायला पाहिजे. मी नीला लिमिया यांच्याकडे जातोय, काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत. निराताई, सगळ्यात महत्त्वाची की आज पुन्हा दुसरी लाट एवढी प्रबळ होत असताना, देशात विदारक चित्र असताना, हे राजकीयदृष्ट्या थोडंसं बाजूला ठेवलं, सामाजिक परिस्थिती म्हणून पुन्हा लॉकडाऊनची वेळ आली आहे का? कारण काही कटू निर्णय घ्यावे लागतात, पण हे कटू निर्णय घेताना त्यात सोयीस्कर राजकारणही दुर्दैवानं पाहिलं जातं. पुन्हा लॉकडाऊनची गरज आहे का? आणि ही गरज असताना, हे सांगताना देह महत्त्वाचा की अर्थशास्त्र महत्त्वाचं, हा देखील प्रश्न तेवढाच उपस्थित होतो. नीला लिमिया यांच्याकडे मी तांत्रिक संपर्क आमचा होत नाही, आपण त्यांच्याशी पुन्हा एकदा थोड्या वेळाने कनेक्ट होऊया. मी तोपर्यंत आरती साठे यांच्याकडे जातो. आरतीताई, मगाशी मी तुम्हाला राजकारणाच्या मुद्द्यावरून थांबवलं होतं, पण राजकारणाच्या पल्ल्याड जाऊन ज्या गोष्टी राज्य, केंद्र आणि आपण सगळ्यांनी, पंतप्रधानांचं विधान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं की लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असावा, कारण हा देश कष्टकऱ्यांचा आहे. त्या प्रत्येकाला कुठंतरी एक जगण्याची, त्याच्या आर्थिक स्वातंत्र्याची एक हमी हवी असते, म्हणून तो प्रत्येक कष्ट करतो, उदीम व्यवसाय करतो. पण या सगळ्याच्या निमित्तानं आता प्रश्न निर्माण होतो की याचाच विचार करायचा की खरंच कठोर होऊन लॉकडाऊनचा विचार करायचा. आरतीताई, बघा, लॉकडाऊनचा विचार हा, जसं पंतप्रधान म्हणाले की हा सगळ्यात लास्ट पर्याय आहे आणि त्याच्यासाठी कालच पंतप्रधानांनी बैठक घेतली आहे सगळ्या तज्ज्ञांशी, सगळ्या डॉक्टर्सशी, सगळ्या स्टेक होल्डर्सशी, ज्याच्यामध्ये बऱ्याच डॉक्टर्स किंवा टास्क फोर्सचं एक रेकमेंडेशन आलंही आहे की पूर्ण लॉकडाऊन करणं हे त्यांनी रेकमेंड केलं आहे. त्यामुळे ते ट्रान्समिशन कमी होईल.
2 आठवडे लॉकडाऊन करा, पण एक जसं तुम्हीच स्वतः म्हणालात की अर्थशास्त्र हे चक्र तर आपल्याला चालू ठेवायलाच लागेल. सो मला वाटतं की पंतप्रधान आणि केंद्र राज्यांशी एक विचारविमर्श करून इव्हॉल्विंग एक सिच्युएशन जशी येते आहे त्याप्रमाणे एखाद वेळेस डिस्ट्रिक्ट वाईज लॉकडाऊन करायचा हा सुद्धा एक निर्णय होऊ शकतो. म्हणजे मी एक नुसतं एक संभावना अशी होईल असं मी म्हणते. मी नाही म्हणत आहे की डिस्ट्रिक्ट वाईज लॉकडाऊन अगदी. करायलाच पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे, पण ज्या एरियाजमध्ये हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ केसेस आहेत तिकडे एखाद वेळेस लॉकडाऊन होऊ शकेल. कारण हा एका दृष्टीने एक बॅलन्सिंग ऍक्ट आहे. पूर्ण लॉकडाऊन करणं हे एका दृष्टीने परत अर्थव्यवस्थेला एका शून्यावर येऊन ठेवायची परिस्थिती आपल्याला नको आहे. अँड ऍट द सेम टाइम आपल्याला हे ट्रान्समिशनही रोखायचं आहे. सो मला वाटतं केंद्राच्या ज्या रेकमेंडेशन्स आहेत किंवा टास्क फोर्सच्या ज्या रेकमेंडेशन आहेत, जर त्या सगळ्या राज्यांनी, महाराष्ट्र राज्यांनी, सगळ्या राज्यांनी एका चांगल्या प्रकारे राबवल्या तर मला वाटतं की लॉकडाऊन नक्कीच. लावणं हे आपण ऍज फार एज पॉसिबल टाळायला पाहिजे. पण कारण शेवटी इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते आपल्याकडे आता सगळं तयार आहे. नक्कीच. आणि ॲट द सेम टाइम वॅक्सिनेशन ड्राईव्ह ऑलरेडी केंद्र नक्कीच सरकारने वॅक्सिनेशनच्या संदर्भात आता प्रभावी जनजागृती होणं गरजेचे आहे. मी हा मुद्दा घेऊन महेश झगडेंकडे जाणार आहेत, पण तत्पूर्वी काँग्रेसच्या प्रवक्त्या नीला लिमये आपल्यासोबत जोडल्या जातात. नीलाताई, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोर्टाकडनं असेल किंवा संपूर्ण सामाजिक स्तरावरून आता पुन्हा लॉकडाऊनची गरज निर्माण झाली आहे का, असा एक मतप्रवाह सुरू झाला आहे. काय नेमकी आपल्या भूमिका आहेत? मला वाटतं की आपण जर मागच्या वेळी माननीय पंतप्रधानांचं भाषण ऐकलं तर त्यांनी असं म्हटलं की शेवटचा पर्याय म्हणून लॉकडाऊनकडे पाहिलं पाहिजे आपण. वेळा सुरुवातीला त्यांनी पहिला जो लॉकडाऊन केला तो काही पूर्वसूचना नसताना अशा रीतीने तो केलेला होता. हरकत नाही, पण मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाने जर तुम्ही पाहिलं तर सुरुवातीला 144 कलम लावलं, त्याच्यानंतर कडक निर्बंध केले आणि त्याच्यानंतर आत्ताचं जे आहे संचारबंदी जी सुरू केली 7 वाजल्यानंतर सकाळी 7 ते 11 इतक्याच वेळात दुकानं उघडी ठेवा, अगदी अत्यावश्यक सेवांची सुद्धा, दूध वगैरे सुद्धा सकाळीच फक्त उघडं असतं. अशा रीतीने गोष्टी ऑलरेडी महाराष्ट्र सरकारने केलेल्या आहेत. मला असं वाटतं आज ज्या रीतीने न्यायालयाने मी म्हणते एक प्रकारे केंद्राला झापलंय, ते अशासाठी झापलंय. त्यांनी 4 गोष्टी सांगितल्यात. आधी आपण काय बोललात मला ऐकू आलं नाही, माफ करा, कदाचित रिपीट असेल, पण पहिलं गोष्ट त्यांनी असं सांगितलंय की तुम्ही संपूर्ण नवीन पॉलिसी एक आखली पाहिजे. खरं म्हणजे हे न्यायालयाने सांगेपर्यंत वेळ यायला नको होती, ती आखली जायला पाहिजे होती, ती आखा असं त्यांनी सांगितलंय. दुसरं त्यांनी सांगितलंय की ऑक्सिजनची कुठेही कमतरता पडता कामा नये. खरं मध्यंतरी एका मद्रास हायकोर्टने असं सांगितलं होतं की बेग और स्टील, पण म्हणजे तुम्ही कोणाकडे तरी मागा किंवा तुम्ही चोरी करा वेळेला, पण ऑक्सिजनचा पुरवठा करा. आणि तिसरं त्यांनी सांगितलं गरज पडल्यास तुम्ही लॉकडाऊनकडे जा. आणि त्यावेळी न्यायालयाने आपण लक्षात घ्या हे सुद्धा सांगितलंय की आम्हाला कल्पना आहे की आर्थिक स्थिती लोकांची बिकट होऊ शकते, ही कल्पना आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. मला असं वाटतं महाराष्ट्र शासन याबाबतीत खूप संवेदनशील आहे. मुख्यमंत्री खास करून त्यांनी हे सांगितलं की रोजी नाही पण रोटी तरी आम्ही लोकांना उपलब्ध करून मोफत देऊ. आणि त्याप्रमाणे शिवथाळी जर तुम्ही पाहिलं तर ही मोफत केलेली. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राने खूप धीमेपणाने ही पावलं, आता शेवटी कडक निर्बंधापर्यंत आपण ऑलरेडी आलेलो आहोत, हे जर लक्षात घेतलं तर केंद्राने ही पॉलिसी करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि लसीचा पुरवठा कसा करायचा, खरं म्हणजे त्याला खूप उशीर झालेला आहे. फायझर वगैरेला जर सुरुवातीलाच आपण मोकळी दिली असती तेव्हा लाईनमध्ये उभे होते की आमचं घ्या वॅक्सिन म्हणून, पण तेव्हा आपण ते घेतलं नाही. पण ठीक आहे, तो इतिहास झाला, मी काय त्यात राजकारण आणत नाही. फक्त मला असं वाटतं केंद्राने तातडीने ही पावलं अग्रक्रमाने केलं पाहिजे. पंतप्रधानांचं जर भाषण ऐकलं तर दुर्दैवाने त्यात केंद्र काय करणार आहे हे दिसत नाही, सारखं राज्यांनी काय करावं हे दिसतं. ते जरा बदलायला पाहिजे असं मला नाही. अगदीच म्हणजे अगदी स्पष्ट बोलायचं तर त्यांचा सल्ला हा देखील महाराष्ट्राच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर होता की हा शेवटचा पर्याय आणि तो राजकीय टोला होता असाही राजकीय विश्लेषकांनी अर्थ काढला होता. पण राजकारणाचा मुद्दा नाही आहे. मी जातोय आता अमोल अन्नदाते यांच्याकडे. अमोलजी, एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मनुष्य वंशशास्त्र जर आपण समजून घेतलं तर माणूस
समूहात राहणारा माणूस आहे, त्याला सगळ्यांबरोबर काय जगायचं असतं, सगळ्यांबरोबर त्याला ग्रोअप व्हायचं असतं, मोठं व्हायचं असतं. या सगळ्या परिस्थितीत आजची जर परिस्थिती विचार केला तर त्याच्याकडे आवश्यक असा पैसा असला, आवश्यक असला जरी खाणं असलं तरी लोकांसोबत जगण्यासाठी तो बाहेर पडतोय की काय, इतपत परिस्थिती झाली आहे. कितीही मान्य केलं, कितीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तरी भाजी हा विषय या देशात एवढ्या गर्दीचा असू शकतो हे मागच्या वर्षभरात समजलं. ही गरज आहे की अनावश्यक एक झालेली मानसिकता आहे? नाही, काय आहे यात की अशा इमर्जन्सीमध्ये, हेल्थ इमर्जन्सीमध्ये म्हणजे सरकारकडूनही बऱ्याचदा आणि सर्वसामान्य लोकांकडूनही या वेळेला प्राथमिकता सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टीला दिली पाहिजे. आणि मला तर अजूनही असं वाटतं की अजूनही असा एक मोठा वर्ग आहे ज्यांना कोरोनाच्या मृत्यू दराचं म्हणजे त्यांना अजूनही हे लक्षातच येत नाही की 100 पैकी जवळपास 100 नाही, सगळ्यात महत्वाचं काय, 100 पैकी 3 लोकांचा मृत्यू होतोय आणि ते 100 पैकी 3 लोक कोण आहेत हे कोणालाही माहिती नाहीये. अहो 20 वर्षापासून ते 40, दुसऱ्या लाटेची सगळ्यात भयानक गोष्ट अशी आहे की 20 वर्षापासून ते 40-45 वर्षामध्ये 3 ते 5 दिवसात मृत्यू झालेले रुग्ण मी स्वतः बघितलेले. तर ही जी म्हणजे ज्या प्रकारे रुग्ण डिटेरियोरेट होतं आणि हे आमच्या डॉक्टरांच्या हाताबाहेरच्या गोष्टी होतात त्या वेळेला, त्या रुग्ण उशिरा येतात. बऱ्याचदा माझ्याकडे कितीतरी रुग्णांचे फोन किंवा आमच्या सेंटरला येणारे असे कितीतरी कोविडचे पेशंट आहे जे 8व्या 9व्या 10व्या दिवशी येत आहेत. म्हणजे जग कुठल्या संकटात आहे, देश कुठल्या संकटात आहे. तुम्ही म्हटलात तसं फक्त भाजीच नाही, माझ्या बघण्यामध्ये ग्रामीण भागामध्ये मंदिरं, म्हणजे मला आवर्जून सांगायचं की लॉकडाऊनला अत्यंत सोपं उत्तर आहे जे जनतेने स्वतः ठरवावं. कशाला आपल्याला सरकार हवंय आपल्या जीवाबद्दल सांगायला, हेही मला कधी कधी प्रश्न पडतो. 4 गोष्टी जर आपण टाळल्या तर आपल्याला कोरोनाचा संसर्ग 4 ठिकाणी जाणं जरी आपण टाळलं, 4 ते 5 ठिकाणी, तर कोरोनाच्या संसर्गाची शक्यता ही जवळपास 50% कमी होईल. तुम्ही म्हणजे पहिलं तुम्ही जे सांगितलेलं त्यात मी घेतोच एक 5वं की गजबजलेले मार्केट्स जे आहेत ते. आणि याच्यासाठी मला असं वाटतं की एक नवीन संकल्पना आपल्याला आणावी लागेल की सकाळी 9 ते रात्री 9 आपल्याला हे सगळं उघडं ठेवून आळीपाळीने एकेका शहरातल्या एकेका भागाने एकेका म्हणजे तिथे जायचं, सगळ्यांनी एकट्ठी तिथे गर्दी करायची नाही. अशा प्रकारच्या क्लुप्त्या, भाजी मंडईची रचना कशी असावी याचंही मॉडेल आम्ही काही डॉक्टर तज्ञांनी दिलेलं आहे की कुठून एंट्री असावी कुठून, आणि हे आपल्याला आता कोरोना इथे राहत असल्यामुळे हे करावंच लागणार आहे. दुसऱ्या 4 गोष्टी पटकन सांगतो की राजकीय सभा आणि राजकीय कार्यक्रम, दुसरं म्हणजे धार्मिक स्थळं, तीर्थक्षेत्र आणि धार्मिक कार्यक्रम, तिसरं लग्न कार्य आणि लग्नासारखी तत्सम इतर साजरीकरणाचे कार्यक्रम, आणि चौथं अंत्यसंस्कार आणि स्मशानभूमी. जर तुम्ही स्टॅटिस्टिक्स बघितलं, आज 50 ते 60-70% लोक जे इन्फेक्ट होऊन येत आहेत ते या 4 ते 5 ठिकाणावरून येत आहेत. म्हणून मला वाटतं हे बंधनं आमच्याकडे काही गावं अशी आहेत जिथे लग्न आणि अंत्यसंस्कारांमध्ये एका दिवसात एका तासात 150 लोक पॉझिटिव्ह आली, त्याच्यातली 5-5, 7-7 लोक गेली. काही अशी उदाहरणं आहेत की तिथे अंत्यसंस्काराला गेली आणि त्याच्यातून इन्फेक्ट होऊन असं एक उदाहरण आहे महाराष्ट्रातच की त्या कुटुंबातले सगळे तिन्हीचे तिन्ही जे गेले होते त्या स्मशानात त्यातले 3 लोकांचा मृत्यू झाला एकाच कुटुंबातल्या. इतके भयानक उदाहरणं आपल्या समोर असतानाही आपल्याला का जाग येऊ नये असं खूप मोठा प्रश्न आणि खूप दुःखदायक आहे. कारण हॉस्पिटल्सच्या आजूबाजूला एक चक्कर जरी म्हणजे मुळात समूहापासून स्वतःला विलग करण्याचा ही गोष्ट नाही आहे, तर समूहात राहूनही आपण आपलं संरक्षण करण्याचं जोपर्यंत भान येत नाही तोपर्यंत हे प्रश्न 3री लाट 4थी लाट किती वेळा आपण आपल्याला विचारणार हा आता प्रश्न निर्माण झालाय. याच विषयावर बोलतोय, एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परततोय. पाहत राहा लोकशाही न्यूज. पुन्हा लॉकडाऊनची गरज आहे का? ब्रेक नंतर स्वागत. पुन्हा लॉकडाऊनची गरज आहे का? आणि अत्यंत सामाजिक दृष्ट्या, आणि हा प्रश्न सामाजिक दृष्ट्याच त्याचं मनन आणि मंथन केलं पाहिजे अशाच पद्धतीने आपण चर्चा करतोय. ॲडव्होकेट आरती साठे आपल्यासोबत आहेत. आरती साठे, जिथं सगळ्यात जास्त समूह जमण्याची गरज असतो अशा प्रत्येक गोष्टींवर निर्बंध लावताना त्या गोष्टीतनं मग सोयीस्कर राजकारण शोधलं जातं. अशीच एक गोष्ट होती ती म्हणजे मंदिर आणि तीर्थक्षेत्र. त्यात धर्माच्या आक्षेपाचा विषय नव्हता, त्यातली जी गोष्ट होती ती लोकांनी सुपर स्प्रेडर बनू नये, विशेषतः वयोवृद्ध माणसं तिथे जातात त्यांना जास्त त्याचा त्रास होऊ नये, अशा साध्या साध्या गोष्टींचा इम्प्लिमेंटेशनच्या पातळीवर त्याचा राजकीय दृष्ट्या म्हणून वापर झाला आणि या सगळ्याचा फियास्को झाला. म्हणून दुसऱ्या लाटेकडे आलोय हा जो आरोप होतोय त्याला आपलं काय म्हणणं आहे? हे बघा, आरोप प्रत्यारोप हे चालूच राहणार. म्हणजे आणि लोकांची मेमरी कशी असते, आपण एक शॉर्ट मेमरी असते आणि प्रत्येक गोष्टीला लोक एक महिनाभरात
एक जी ब्रेकिंग न्यूज असते, तुम्ही मीडियामध्ये आहात, अगदी. काही गोष्टी तुम्ही चालवता 10-15 दिवस, त्या अगदी हो. हॉट न्यूज असते आणि मग 15 दिवसात ती न्यूज संपून जाते. तसंच पहिल्या लाटेत ज्या प्रकारे हँडलिंग सगळं झालं आणि आपल्याला वाटलं की आपला कोरोना विरुद्ध आपला लढा आपण जिंकलो आहोत आणि त्यावेळेस मोदी सरकार, मोदीजींनी जे काम केलं त्याच्याविषयी सगळ्यांनी खूप कौतुक केलं आणि खरंच ते फार सुंदर काम झालं होतं. पण दुसऱ्या लाटेमध्ये प्रत्येकच प्रशासनाच्या दृष्टीने कोणीच तयार नव्हतं. म्हणजे केंद्र सरकार, मी असं नाही म्हणत तयार नव्हतं, राज्य सरकारही तयार नव्हती. पण आता ब्लेम गेम जेव्हा सुरू होतो तेव्हा कोणाच्या अंगावर तो ब्लेम टाकायचा? शेवटी अनइझी लाईज द हेड विच वेअर्स द क्राऊन, हे आपण एक इंग्लिश मध्ये म्हण आहे अगदी. की जो राज्य करतो आणि ज्याच्या डोक्यावर मुकुट असतो त्याच्यावरच तो सगळा ब्लेम जातो. सो हे जे आरोप प्रत्यारोप चालले आहेत, माझ्या मते हे खूप एक वाईट गोष्ट चालली आहे. केंद्र पूर्णपणे कोविडच्या सिच्युएशन मध्ये हँडलिंग करत आहे. पंतप्रधान, अमित शहाजी, सगळेजण, पूर्ण मंत्रिमंडळ एक हँड्स ऑन दृष्टीने कसा आपण तोडगा काढावा आणि त्याच्यासाठी इनफॅक्ट जेव्हा इलेक्शन रिझल्ट काल सगळे चालले होते तेव्हा मोदीजी टॉप सगळ्या ऑफिशियल्स बरोबर, टास्क फोर्स बरोबर एक मीटिंग करत होते. सो मला नाही वाटत की हे आरोप प्रत्यारोप किंवा म्हणायचं की हे एक फेल्युअर झालं आहे केंद्र सरकारचं, ही खूप इनकरेक्ट गोष्ट आहे. कारण आम्ही जिथे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं होतं तिथे वाढवलंय, ऑक्सिजन जिथे जिथे वाढवायचं आहे तिथे वाढवलं आहे. पियुषजींनी ग्रीन कॉरिडॉरसाठी परमिशन दिली आहे ज्याच्यामध्ये रेल्वेज मधून ऑक्सिजन येतो आहे. वॅक्सिनेशनसाठी ज्या ज्या कंपन्यांना मदत पाहिजे, आर्थिक मदत, त्याच्यासाठी आपण सगळं केंद्र सरकारने मदत केली आहे. स्पुटनिक बरोबर आपण आता स्पुटनिकची काही 5 ते 10 लाख डोसेस ऑलरेडी आहेत. सो ज्या ज्या गोष्टी रॅम्प अप करायच्या आहेत ते सगळ्या केंद्र सरकारने केल्या आहेत. अगदी. सो आता म्हणणं की हे केंद्र सरकारचं पूर्ण फेल्युअर आहे. पहिल्या लाटेमध्ये जेव्हा आपल्याला वाटलं की अरे वा आपण कोरोनावर मात केली आहे, तेव्हा केंद्र सरकारचं वाहवा केली गेली, तेव्हा केंद्र सरकारने किती सुंदर काम केलं. पण आता जेव्हा ही लाटच अशी आली आहे ज्याच्यासाठी मी असं नाही म्हणत की स्टेट ऑफ प्रिपेअर्डनेस नव्हतं, पण एका दृष्टीने जर ते स्टेट ऑफ प्रिपेअर्डनेस कमी असेल तर केंद्र सरकारने सगळं केलं आहे ज्याच्यासाठी जे आपल्याला हवंय आता ते केंद्र सरकारकडून पूर्ण मदत दिली गेली. आता राज्य सरकार कसं ते इम्प्लिमेंटेशन करतं हे प्रत्येक राज्याने बघायला पाहिजे. नक्कीच. आता याच मुद्द्यावर आपण बोलूया. नीला लिमिया यांच्याकडे जातो. नीलाताई, तुम्ही त्यावेळी चर्चेत सहभागी नव्हतं, त्यावेळी महेश झगडे यांनी एक सुंदर मुद्दा मांडला. कुठल्या गोष्टीवर बोलायचं यापेक्षा आपण वॅक्सिनेशनची सामाजिक जाणीव आणि प्रभावी अंमलबजावणी कशी करतो याच्यावर खूप साऱ्या गोष्टी आहेत. सातत्यानं पहिल्या लाटेच्या वेळचा गाफीलपणा आज आपल्याला दुसऱ्या लाटेला पुन्हा लॉकडाऊनकडे नेतोय का असा विचार झाला. म्हणजे अगदी देशातल्या बड्या राजकीय नेत्यांनी कडक लॉकडाऊनची गरज पहिल्या वेळपासून व्यक्त केली, लसीची गरज, लसीकरणाची गरज आणि प्रभावी वैद्यकीय सिस्टीमची गरज, ज्यातला गाफीलपणा हा काय वेळेला लोकप्रिय निर्णयाच्या अभावात जी लपवाछपवी सुरू असते त्यात तो झाकला गेला आणि दुर्दैवानं आज ते फेस होतंय. काय मत आहे आपलं? मला वाटतं लसीकरणाचा जो मुद्दा महेशजी बोलले असतील त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे. खरं म्हणजे करोनाचं उच्चाटन करायचं असेल, पूर्ण कोणताही असा जो आजार असतो, पॅन्डेमिक जी महामारी येते, तो पूर्णतः 100% जात नसतो. तो आपल्यासोबत राहतो. असे कित्येक आजार पूर्वी होऊन गेले आहेत स्वाईन फ्लू सारखे, पण त्याची तीव्रता कमी करता येते आणि ते पूर्णपणे वॅक्सिनेशनवर अवलंबून असतं. आता ज्या मॅडम बोलल्या, मी सुरुवातीला नव्हते त्यांची ओळख करून दिली, बहुतेक त्या भाजपच्या प्रवक्त्या असाव्यात. ॲडव्होकेट आरती साठे आपल्यासोबत जोडलेले त्या असं जे म्हणतात की ब्लेम गेम चाललाय. ॲडव्होकेट आरती साठे आपल्यासोबत चर्चेला आहेत. ओके. तर त्या ॲडव्होकेट साठे जे म्हणाल्या की हा ब्लेम गेम नाही आहे, काही प्रश्नांची उत्तरं द्या ना, सरळ. आता राहुलजी म्हणत होते, राहुलजीच नाही कित्येक आणखीन लोकही म्हणत होते, मी काही फक्त राहुलजी असं म्हणत नाही, मला खरोखर राजकारणात करायचं नाही. फेब्रुवारीपासून हे होतं की युरोपमध्ये लाट येते आहे, इथे नमस्ते ट्रम्पचा कार्यक्रम चालू होता, गुजरातमध्ये पूर्ण एक भिंत बांधली गेली, आपल्या लक्षात आहे. पण त्यावेळी 2 दिवस आधी महाराष्ट्राने लॉकडाऊन केला आणि मग सेंटरचा लॉकडाऊन झाला, तुम्हाला आठवत असेल तर. दुसरी गोष्ट, लसीचा पुरवठा हा किती लागणार आहे ह्याचा अंदाज पहिली लाट आल्यानंतर पंतप्रधानांना किंवा जी काय कोअर टीम असेल निर्णय घेणारी याच्याबद्दलची, त्यांना सल्ला देणारे लोक नव्हते.
मला तर असं वाटतं मंत्रीगणातले किती केंद्रीय मंत्री असे आहेत की जे मुली पापड खा असा सल्ला देतात, ते मुली असं म्हणतात की जणू काही ते पोलादी पुरुष आहे, क्या करेगा करोना, अशा प्रकारची भाषणं करतात, आरत्या करतात, एकत्रित उभं राहून आरत्या केलेल्या आहेत पहिल्या कोविडच्या लाटेमध्ये. दुसरी लाट येणार आहे याचं प्रिपरेशन काय केलेलं आहे? आत्ता परवा मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात असं सांगितलं, तालुका वाईज आम्ही ऑक्सिजन केंद्र उभारणार आहोत. महाराष्ट्राने किती बेड्स वाढवले वगैरे अशी आकडेवारी दिली. मला असं वाटतं हा ब्लेम गेम नाहीये. लांब पल्ल्याच्या दृष्टीने स्पुटनिकला आत्ता परवानगी दिली, फायझरला आधी परवानगी का दिली नाही? लसी किती लागणार आहे त्याचा अंदाज नव्हता का? जर खाजगी लोकांना परवानगी दिली, ज्यांच्याकडे पैसे ते घेतील ना खाजगी याच्यात जाऊन, त्यावेळी आमचं आम्ही करू अशा प्रकारची एक मिजाज आणण्याची काही गरज नव्हती. लसीकरणाचा उत्सव या रीतीने पॉइंट केलं गेलं, लसोत्सव करणार आहोत. मला असं वाटतं ह्याच्यात कुठेतरी विचारामध्ये फॉल्ट आहे. आपण विचार करताना काय प्रक्रिया करून गेलं पाहिजे ह्याच्यामध्ये काहीतरी चुकतं आहे. आपण जणू काही पोलादी पुरुष आहोत, कोणाला काही होणार नाही. तुम्ही लक्षात घ्या, कुंभमेळा जेव्हा झाला त्यावेळी मास्क घालून घ्या जा एवढं साधं आवाहन सुद्धा कोणी केलं नाही केंद्रातल्या मंत्र्यांनी. उलट कुंभमेळ्याला या, तुमचं स्वागत आहे अशा प्रकारचं ट्विट पंतप्रधानांनी केलं. मला असं वाटतं आज आपण ज्या परिस्थितीत गेलो, दुसरी लाट येणार हे तर होतच, तिसरी लाट कधी येणार, जुलै की ऑक्टोबर असं आता लोक बोलतात. महाराष्ट्र मला असं वाटतं खूप वाईज शहाणपणाने याच्यामध्ये नक्कीच महाराष्ट्रात नाही तर देशाभरातल्या प्रत्येक राज्यानं आता शहाणपणाचं पाऊल उचलण्याची वेळ आली आहे. आणि ही वेळ का आली आहे तर पुन्हा एकदा दुसऱ्या लाटेच्या निमित्तानं लॉकडाऊनच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्यात आणि या सगळ्याला आपण सामोरं जाऊ शकतो का? आणि दुर्दैवानं हा जर निर्णय झाला तर मग काय करावं या संदर्भात आपण बोलणार आहोत. पण एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा लोकशाही न्यूज. पुन्हा लॉकडाऊनची गरज आहे का? मी आता जातोय महेश झगडे सरांकडे. झगडे सर, खरं तर सातत्यानं तुमच्याबद्दल आम्ही वाचत असतो आणि हा उल्लेख मी जाणून बुजून करतोय. पुन्हा गरज लागली तर मी नाशिकमध्ये काम करायला तयार आहे या सगळ्या परिस्थितीत. एवढंच काय तर नाशिक रुग्णालयाच्या संदर्भात ज्यावेळी मोठा इश्यू झाला तेव्हा लोकांकडनं एक अशी बातमी आली की झगडे सरांच्या अंतर्गत याची चौकशी समिती नेमा. प्रश्न असा आहे की ज्यावेळी राजकीय आरोप सुरू होतात ना त्यावेळी मग ते केंद्र असेल तर ते राज्यावर ढकलतं, राज्य असेल तर केंद्रावर ढकलतं. आणि आता तर एक नवीनच गोष्ट समोर आली आहे की हा सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे असं म्हणून एका छुप्या प्रशासनाच्या वलयाकडे ढकललं जातं. प्रश्न असा आहे की तुम्हाला काम करायचं आहे ती गोष्ट देखील एक सिस्टीममध्येच येते आणि जर लॉकडाऊन झालं तर ज्यांना काम करायचं आहे ती गोष्ट देखील सिस्टीममध्येच येणार आहे. समजा जर हा निर्णय झाला, आधी मुळात गरज आहे का हा प्रश्न कायमच राहतोय आणि जर हा झाला तर याची प्रभावी अंमलबजावणी त्या 14 दिवसांमध्ये, त्या 21 दिवसांमध्ये नेमकं काय करायचं? कडी घालून घरात बसणं हा उपाय असू शकत नाही. काय वाटतं झगडे? याच्यामध्ये एक मी क्लॅरिफिकेशन देईल की मी फक्त नाशिकसाठी काम करेल असं मी म्हटलेलं नाही. मी कुठेही काम करायला तयार आहे आणि ते असिस्टंट म्हणून काम करायला तयार आहे की मला काही पद नको किंवा काही त्याचं रेम्युनरेशन किंवा काही नको. पण एक जी देशातील परिस्थिती आहे, राज्यातील परिस्थिती आहे, त्याने विद्विग्न होऊन मी तसं म्हटलं होतं की माझी सुद्धा काही देईल ते काम करायला तयार आहे. कारण असं आहे की 34 वर्ष प्रशासनामध्ये जो अनुभव घेतलेला आहे किंवा मी स्वाईन फ्लूची हाताळणी केलेली आहे आणि त्या पद्धतीने मी करू शकलो त्या पार्श्वभूमीवरती. आणि मी नुसतं हे करत नाही की मी तसं शासनाला लिहितोय, प्रशासनाला सांगतोय, काही महापौरांना, पुण्याच्या महापौरांना भेटून सांगितलं की हे कसं कंट्रोल करू शकतं. मला ते वाईट वाटतं की त्याचे कुठे काही अंमलबजावणी होत नाही आणि याच्याकडे तितकंसं लक्ष द्यायला पाहिजे. तेवढं प्रशासन, मी राजकीयांना दोष देणार कारण हे शेवटी प्रशासनाचं काम असतं की त्यांनी ते करायचं आहे. आता एक लक्षात घ्या की आईन्स्टाईनने एक चांगलं विचार दिलेला आहे की एखादी गोष्ट केल्याने जर तेच रिझल्ट येत असतील तर ते परत करण्याचं काही कारण नाही. आपण पहिल्या लॉकडाऊनच्या वेळेस जे केलं ते जर दुसरं आता लॉकडाऊन करत असेल तर त्याच्यामुळे तिसरी लाट येणारच नाही असं नाही. त्यामुळे कुठेतरी आपली स्ट्रॅटेजी चुकते, कुठेतरी आपले ऍडवायझर्स चुकीचे आहेत का, हे सगळं विचार करण्याची गरज आहे. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतोय की लॉकडाऊन करण्याची आवश्यकता खरं म्हणजे का पडली तर पहिल्या लॉकडाऊन नंतर प्रशासन, पूर्ण देशातलं, राज्यातलं प्रशासन एकदम असं हे झालं, पॅसिव्ह झालं की ज्याला आता काही होत नाही. खरं म्हणजे की त्यानंतर लॉकडाऊन उठल्यानंतर अतिशय खरं म्हणजे की स्ट्रिंजंट त्यांनी हे एन्फोर्स केलं पाहिजे होते की तुमचं मास्क असेल किंवा तुमचं गर्दी टाळण्याचं असेल, हे जर केलं असतं तर ही परिस्थिती उद्भवली नसती. आणि मग जे काही आता घडतंय
ते सगळं जे याला तर खरं म्हणजे फेल्युअर म्हणत नाही, हे प्रशासनाचं पाप म्हणतोय मी. कारण कसं आहे की मग आपण शेवटी कुठे येतो की मग तुम्ही कोणीतरी बोललं की लोकांनी केलं पाहिजे. लोक करणारच नाहीये ते आपल्याला माहिती आहे. लोक करत नाहीयेत, म्हणजे महाराष्ट्रातलेच नाही देशातले लोक करत नाहीयेत. मग लोकांनी करायचं असेल, आपण नुसतंच असं जर फार मोठा जर विचार केला की लोकांनी केलं पाहिजे, पण ते करत नाही, तर मग करत नसेल तर प्रशासन तिथे आलं पाहिजे आणि प्रशासनाची तशी दहशत पाहिजे की इथून पुढे कोणी करणार नाही. आणि त्यामुळे मग की दुसऱ्या लाटेची तशी वेळच आली नसते. नक्कीच नक्कीच अजूनही वेळ गेलेली नाही. नक्कीच ही अजूनही वेळ गेली नाही. मी एक शेवटचा प्रश्न घेऊन आता डॉक्टर अमोल अन्नदातेंकडे जातो. अमोल अन्नदाते, कडक निर्बंधांची गरज होती, पण आपण आपल्या सिक्युरिटी गार्डच्या हातात ऑक्सिमीटर दिला, ज्यांना काय माहीत नाही त्यांना सॅनिटायझर दिलं आणि आमचं ऑफिस सुखरूप आहे, आमची यंत्रणा सुखरूप आहे अशी सांगितली. वैद्यकीय शिक्षणाचा अभाव मागच्या वर्षभरातही दिसला. काय सांगाल? आपण बऱ्याच गोष्टी अशा केल्या ज्यांना म्हणजे ज्यात खूप मनुष्यबळ आपलं वाया गेलं. तुम्ही जसं म्हटलं की ऑक्सिमीटर ते वापरायचं नाही, आणि याचं म्हणजे सातत्याने जे महेश सर सांगतात त्यातलं एक सगळ्यात मोठं होतं की जे मास सॅनिटायझेशन घेऊन तुम्ही अनेक नेत्यांचे फोटो बघितले असतील की जे ट्रॅक्टरवर बसून गावामध्ये सॅनिटायझर ने अख्खं गाव सॅनिटाईज करत फिरतायत. तर अक्षरशः 10 वैद्यकीय तज्ञांनी पत्र लिहिलं तेव्हा की याच्यामुळे दुष्परिणाम होतील, यांनी स्किन डिसीज वाढतील आणि यांनी काही कोरोना जाणार नाही. तर अशा कित्येक गोष्टी आहेत. म्हणजे आता मी अशा 10 गोष्टी सांगू शकतो की ज्याच्यामध्ये फक्त आपलं अर्थशक्ती, आपले मनुष्यबळ वाया जात आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला आपल्याला या समस्येच्या छोट्या छोट्या गोष्टी घेऊन एसओपीज करून त्याची ट्रेनिंग, त्याचं मॉक अशा प्रकारे जे महेश सर आता सांगत होते, अशा प्रकारे हे प्रशासन ही सिस्टम आपल्याला नीट बसवावी लागणार आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला काय आहे की आपण इथं काय होतं की जेव्हा चुकतंय तेव्हा आपल्याला नेहमी असं व्यवस्थापनात असं म्हटलं जातं की वेन देर आर मिस्टेक्स द क्वेश्चन इज नॉट हू, द क्वेश्चन इज व्हाय. हे नेमकं का घडलं आणि याच्यासाठी काय करणं पुढे आवश्यक आहे. अगदी महत्वाची गोष्ट होती. म्हणजे या कार्यक्रमात आपण इथंच थांबतो. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल नीरा लिमी असतील, आरती साठे असतील, डॉक्टर अमोल अन्नदाते असतील आणि महेश झगडे असतील, या सगळ्यांचे आभार. पाहत राहा लोकशाही न्यूज.